सॉरी हा सर, ते माझी बॅग इथेच राहिली ना, पटकन ठेवते आणि मग खाली जा. काय झालं? तुझं सामान किंवा कपडे वगैरे काही असेल तर तू इथे ठेवू शकतेस. काय म्हणालात? आय सेड काही सामान कपडे वगैरे असतील ना तर तू इथे ठेवू शकतेस. म्हणजे मी माझी कापडं तुमच्या कपाटात ठेवू? हो. खरंच? हो म्हटलं ना. अहो सर, मला ना विश्वासच बसत नाहीये. थँक्यू. थँक्यू म्हणायची गरज नाही, फक्त जे काही ठेवशील ते व्यवस्थित ठेव. हो सर. आणि कपडे वगैरे ठेवशील तर नीट गाड्या करून. हो सर. बघ मला सगळं नीट नेटकं लागतं. हाय का आता? सर मला माहिती आहे, मी व्यवस्थित कपडे नीट छान घडी करून इथं ठेवल. हा सर, भारी वाटतंय बर का. म्हणजे तुम्ही या घरात मला माझी एक छोटीशी जागा दिलीत, त्याबद्दल थँक्यू. हा ए चिऊ, माझ्या फटाक्याला हात नाही लावायचा. बरं बाबा. मालती, आज लक्ष्मीपूजन आहे, झाली का सगळी तयारी? हो झाली, सगळी तयारी झाली. किती वाजताचा मुहूर्त आहे? 7:05चा आहे मुहूर्त. अहो पण पूजेची काळजी काय सगळी आपल्यालाच आहे. या पोरांना फक्त दिवाळीचे फटाके फोडायचे, त्याच्याच मागे ते. हो ना यार, आज खूप मजा येणार आहे फटाके उडवायला. आणि हा, आज दादू पण आपल्या सोबत फटाके उडवेल ना? ए चिकू, आपण दादूशी कॉम्पिटिशन करायचा. हा करेक्ट आहे. ए पण त्याला त्रास द्यायचा नाही. हा काय यार मम्मा तू पण. आजू ब्रो, आपण एक काम करूयात. मी घेईन जबाबदारी, पण मालती मॅडम. माझी काहीच हरकत नाहीये. होऊ दे लक्ष्मीपूजन तुझ्या हस्ते. हो मी तयार आहे. अरे वा. पण सगळं नेहमी सारखंच व्हायला हवं. म्हणजे राणीनी स्वतःच्या हाताने दिवे बनवायचे, ते घराबाहेर लावायचे, अख्खं घर उजळवून टाकायचं आणि नंतरच लक्ष्मीची पूजा करायची. कळलं? ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं करेन मी.